तेव्हा चालायचंच नाही. आणि मला स्वतःलाही असं वाटायचं की आपण कुठेही मुलगी म्हणून लोकांना असं नाही वाटतं का मग की ही मुलगी आहे तर मग हिच्यासाठी ॲडजस्ट करावं लागतं, मग ही रात्री काम करत नाही. त्यामुळे तेव्हा मी जेव्हा रात्रीचं काम आलं तेव्हा केलं. पण मला ती खूप अशी इच्छा होती की कोणी असं म्हणता कामा नये की मग याच्यापेक्षा तो मुलगा एडिटर असतो तो बरा असतो ना, हिला कुठे आता मग रात्री नाही काम करणार, नखरे कुठे सांभाळा. अशी सुरुवात केली. आता थोडंसं ठीकठाक आहे. अभी नाम बन चुका है दोस्त. नाही, अजून खूप करायचंय पुढे. आता नाही ते तर आहेच आणि ते होणारही आहे. आता काय करायचं पुढे? आता तेल घालायचं. किती लागणार? थोडंसं घालायचं. बस बस बस. तुमच्या क्षेत्रात तुमचे आदर्श कोण आहेत? कुणाला तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करता? म्हणजे माझे वडील दिग्दर्शक आहेत, राज दत्त. बरोबर. तर त्यांचं काम मला असं वाटलं की आपण त्यांच्यासारखं शिकावं, त्यांच्यासारखी सिन्सिअरिटी, डेडिकेशन आपल्यात यावं. आणि त्याचबरोबर मला हेही वाटलं की ज्यांच्याकडून मी एडिटिंग शिकले ते विद्याधर पाठारे, तर त्यांच्यासारखं एडिटर आपल्याला बनता यावं. बरं. आणि खूप मोठी मोठी नावं हिंदी इंडस्ट्रीत आहेत जे खूप मोठे डायरेक्टर होते आणि एडिटर होते. बरोबर. की राज कपूरला खूप एडिटिंगचा चांगला सेन्स होता, गुरुदत्त खूप चांगलं एडिटिंग करायचे, किंवा व्ही शांताराम आहेत, किंवा असे ऋषिकेश मुखर्जी, किंवा आत्ताच्या जमान्यातलं बघितलं तर राजू हिरानी असं. तर डेफिनेटली असं काहीतरी डोळ्यासमोर आपण ठेवतो तेव्हा आपल्याला पुढे जाण्याची दिशा मिळते. प्रश्नच नाही. बरोबर. आता पुढे काय करायचं? हां, आता हे थोडंसं जरा थोडी एक बाजू त्याची होऊ देत जरा. बेसिकली कशी आहे की हे उलटायचं नाही आपल्याला, एकाच बाजूनी करायचंय. दोन्ही बाजून याला करून घ्यायचं नाही. हां, हे थोडं होऊ देत. पण जरा कांदा आणि टोमॅटो घालायला सुरुवात करूया आता. बरं. सगळीकडे पसरवायचा का? हां, तो पूर्ण असा. हे काम ना मी आता खवय्ये करून करून शिकलोय बरं का. हां, आणि छान करताय तुम्ही. बघा व्यवस्थित पसरवला की नाही. टोमॅटो टोमॅटो घालायचं. हो. ओके ना. आणि आता चीज ग्रेट करून घालायचंय आणि मग शेव. चीज आपण घातलं. पुढे आता शेव त्याच्यावरती. आता हा एक 2 मिनिटं फक्त थोडासा गरम असा होऊ दे. त्याच्यानंतर आपण हा काढायचा आहे आणि जसा आवडेल तसा, म्हणजे आपण असाही सर्व करू शकतो किंवा त्याचे असे छान रोल करून कापून त्याचा छान त्याला शेप देऊन वगैरे वरती थोडंसं दही आणि कोथिंबीर. मग कोथिंबीर तर आपण आत्ता घालूनच घेऊ. चालेल. आणि मग नंतर ठीक आहे. स्प्राउटेड चीला आम्ही अजून बरेच करून घेतो. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. मिश्र कडधान्यांचा चीला बनवण्यासाठी लागणारे साहित्य: भिजवलेली मिश्र कडधान्य, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, दही, शेव, हिरवी मिरची, आलं, लसूण, चीज, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली कडधान्य घेऊन त्यात आलं, मिरची, लसूण आणि पाणी घालून मिश्रण वाटून घ्यावं. वाटलेल्या मिश्रणामध्ये हळद, तिखट आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. एका फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यावर चीला पसरवून एका बाजूने भाजून घ्यावा. त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, किसलेलं चीज आणि शेवेची सजावट करून डिश सर्व्ह करावी. आणि मीठ आणि याच्यात टाकतोय या अर्ध्या ज्या गाठी आहेत त्या चुरून टाकतोय हातानेच. आणि काही ज्या गाठी घेऊन त्याला मी जरा कुटून घेणार आहे. का कुटून घेतोय? मला याला थोडंसं बाइंडिंग आलं पाहिजे त्या दृष्टीने. आपण याच्यात बाकी काही बाइंडिंगसाठी काही टाकत नाही आहोत, तर थोडंसं मिळून यावं मिश्रण. हा हा, इंटरेस्टिंग दिसतंय, मस्त दिसतंय मिश्रण. याच्यात टाकतोय 2 ते 3 चमचे दाण्याचा कूट. त्याच्यात थोडीशी साखर जाणार आहे याच्यात. गॅस बंद करून याच्यात जाणार आहे कोथिंबीर, लिंबाचा रस. आता येणार आहे खरी मजा. सारण तयार करून घेतलेले आहे. आता याला मी थंड पण केलेलं आहे थोडंसं. त्याचबरोबर आपण आपण शिमला मिरच्या भरून करतो त्याच्यासाठी आपल्याला ज्या मिरच्या कापायला लागतील. मी एक बघितलं आहे की मुलं बऱ्याच अशा प्रकारच्या भाज्या खात नाहीत. या शिमला मिरची वगैरे सगळ्यांना आवडत नाही. पण मला असं वाटतं अशा काही इंटरेस्टिंग अशा काही ट्विस्ट आपण रेसिपीजला दिल्या तर ह्या भाज्या पण मुलं नक्की खातील. याच्यातला हा जो पांढरा भाग आहे मधला बिया आणि पांढरा भाग हा सगळा काढून घेतो आहे मी मिरचीचा.
आता हे जे सारण झालं आहे ना, याला किंचित बाइंडिंग यावं त्या दृष्टीने मी याच्यात 1 चमचा केचप घालतोय. एक लक्षात घ्या, ही शेव काही कुरकुरीत राहणार नाही याच्यामध्ये, पण चव खूप मस्त भारी येणार आहे. एक पॅन घेतोय, पॅन तापत ठेवलेला आहे आणि याच्यात घालणार आहे तेल. सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. आता मी काय प्लेटमध्ये काढून घेतलेलं नाही आहे, कारण की खरं सांगायचं तर जेवढी आपण भांडी काढू तेवढी कमी आहेत. मी डायरेक्टली पॅनमधनंच याच्यात भरतोय. काय आहे की घरी जरा लक्ष ठेवायला लागतं, जास्ती भांडी करून चालत नाहीत. कोणीतरी एका कार्यक्रमात मला प्रश्न विचारला इतक्यात, म्हणे आम्हाला जसं घरी सकाळी उठल्यानंतर आम्ही जरी जॉब करत असलो तरी आम्हाला सकाळी उठून डबा भरायला लागतो, नवऱ्यासाठी काहीतरी बनवायला लागतं, मुलांसाठी डबा भरून जायला लागतं कामाला, तसं शेफ तुम्हाला काही करायला लागतं का? म्हटलं हो, तुम्हाला काय सांगणार, आम्हालाही असतात काही गोष्टी. मुलीसाठी तर नक्की करायला लागतं काही ना काहीतरी, रोज नाही तरी पण वेळ मिळेल तसा. पण त्यात मजा आहे, आनंद आहे. आता आपल्याला काय एक काम करायचं आहे, इथे ह्याच्यात मी थोडंसं हिंग टाकणार आहे तेलात, आणि या मिरच्या. हे शिजवताना एक काळजी घ्यायची आहे की याला मंद आचेवर शिजवायचं आहे आपल्याला, आणि आपल्याला ओव्हनमध्ये वगैरे शिजवायची काहीच गरज नाही बरं का, याच्यातच व्यवस्थित शिजतात त्या. फक्त त्याला खूप हाय फ्लेमवर नाही शिजवायचं आहे, म्हणजे ती मिरची जी आहे बाहेरचं आवरण शिजलं पाहिजे त्या दृष्टीने. हे करत असताना आपल्याला वरती झाकण ठेवायचं आहे. वा, रंग तर मस्त यायला लागलाय. बस, आता याला झाकण ठेवून साधारणपणे 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे वरचं जे आवरण आहे सिमला मिरची ती व्यवस्थित शिजली पाहिजे. म्हणजे मी याला शिजवून घेतो आणि प्लेटमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती देऊन घ्या. भावनगरी गाठी आणि मक्याच्या भरल्या मिरच्या करण्यासाठी लागणारे साहित्य: हिरवी सिमला मिरची, कांद्याची पात, भावनगरी शेव, शेंगदाण्याचं कूट, उकडलेले मक्याचे दाणे, टोमॅटो सॉस, साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरं, लिंबू, धनेपूड, गोडा मसाला, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिरलेला लसूण, हिंग, लाल तिखट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, चिरलेला लसूण आणि पातीच्या कांद्याचा पांढरा भाग घालून सर्व एकत्र परतून घ्यावं. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये उकडलेले मक्याचे दाणे, हिंग, हळद, धनेपूड, लाल तिखट, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि चिरलेला पातीचा कांदा घालून सर्व मिश्रण नीट परतून घ्यावं. नंतर त्यामध्ये गोडा मसाला आणि मीठ घालून मिश्रण पुन्हा परतून घ्यावं. त्यानंतर भावनगरी शेव आणि कुटलेल्या भावनगरी शेवची भरड घालावी. नंतर 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट, साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालावा. हिरव्या सिमला मिरचीतील बिया काढून मिरचीचे काप करून घ्यावेत. शेवेच्या तयार सारणामध्ये टोमॅटो सॉस घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावं. सिमला मिरचीमध्ये तयार सारण भरून घ्यावं. पॅन मधील तेलामध्ये हिंग घालून मिरची त्यामध्ये ठेवून एक वाफ काढावी आणि डिश सर्व्ह करावी. आपण करणार आहोत राजगिऱ्याची शेवपुरी. आता आपण करणार आहोत रताळ्याचे पराठे आहेत.